बघा आज आपण प्रॅक्टिकल नंबर 14 बघणार आहोत रेसिप्रोसिटी थेरम. ओके, तर बघा रेसिप्रोसिटी थेरम म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये दोन व्होल्टेज सोर्स असतात, त्याच्यानंतर करंट सोर्स असतात. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की टी टाईपचं एक नेटवर्क असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले फर्स्ट लूपसाठी व्होल्टेज अप्लाय करायचं आहे. त्या कंडिशनला तुम्हाला सेकंड लूपमधला करंट मेजर करायचा आहे. त्याच्यानंतर ही झाली फर्स्ट म्हणजे बिफोर इंटरचेंज, आणि त्याच्यानंतर आफ्टर इंटरचेंज. मग सेकंड कंडिशनला काय करायचं आहे तुम्हाला की जो काही तुम्ही व्होल्टेज सोर्स फर्स्ट लूपमध्ये अप्लाय केलं होतं तो तुम्हाला काय करायचं आहे सेकंड लूपमध्ये अप्लाय करायचा आहे, आणि जो काही करंट आहे तो तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला फर्स्ट लूपमधलं मेजर करायचं आहे. ठीक आहे, तर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे रेसिप्रोसिटी त्यांच्या पोझिशन करायचं आहे. ठीक आहे, रेसिप्रोसिटी थेरम म्हणजे काय असतो? Reciprocity theorem states that the current at one point in a circuit due to voltage at the second point is the same as the current at second point due to the same voltage at the first. म्हणजे जेव्हा तुम्ही काय कराल की फर्स्ट लूपला व्होल्टेज सोर्स अप्लाय कराल आणि करंट सेकंड लूपमधला मेजर कराल, तर ती जी काही करंटची व्हॅल्यू असणार आहे ती जेव्हा तुम्ही सेकंड लूपला व्होल्टेज सोर्स अप्लाय कराल आणि फर्स्ट लूपमधला करंट मेजर करा, तर तेव्हा जी व्हॅल्यू येणार आहे, तर ह्या ज्या काही दोन व्हॅल्यू येणार आहे त्या जेव्हा इक्वल असतील तेव्हा तुमचा रेसिप्रोसिटी थेरम प्रूव्ह होईल. ठीक आहे, तर हा काय असतो तुमचा रेसिप्रोसिटी थेरम. बघा आता या सर्किटवरून तुम्हाला आयडेंटिफाय होईल की नक्की काय असतो रेसिप्रोसिटी थेरम. तर बघा हे काय तुमचं टी टाईप नेटवर्क आहे. ठीक आहे, तो बघा हा काय तुमचा व्होल्टेज सोर्स म्हणजे व्ही एस. सपोज आपण इथे किती 10 व्होल्ट अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 रेजिस्टन्स R1 R2 आणि R3. तर बघा हे काय होतं टी टाईप नेटवर्क तुमचं फॉर्म होते, आणि त्याच्यानंतर ॲमीटर कनेक्ट केलं आहे. तर ही जी काही सर्किट डायग्राम आहे ही काय तुमची बिफोर इंटरचेंज. ठीक आहे, म्हणजे इनिशियलची तुम्ही काय केलं व्होल्टेज सोर्स या फर्स्ट लूपला अप्लाय करताय आणि करंट काय करताय या सेकंड लूपमधून फ्लो होणारा करंट तुम्ही काय करणार आहे मेजर करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जाईल फर्स्ट बिफोर इंटरचेंज, त्याच्यानंतर हे आफ्टर इंटरचेंज. तर बघा आफ्टर इंटरचेंजमध्ये बघा काय केलेलं आहे फर्स्ट लूपमध्ये आपल्याला काय करायचं आहे करंट मेजर करायचं आहे. ठीक आहे, आणि सेकंड लूपला काय करायचं आहे त्या कंडिशनला व्होल्टेज अप्लाय करायचं आहे. बघा मग मी काय करते सेकंड लूपला व्होल्टेज अप्लाय करते आणि फर्स्ट लूपमधला करंट मेजर करते. ठीक आहे, म्हणजे बघा काय केलं ते फक्त ॲमीटर आणि व्होल्टेज यांच्या पोझिशन काय केलं बघा सेकंड डायग्राममध्ये फक्त चेंज केलं, बाकीचे जे काही सर्किट आहे ते सेमच आहे. समजलं का इथपर्यंत? Yes, ma'am. ओके, तर बघा या तुमच्या सर्किट डायग्राम आहे. त्याच्यानंतर रिसोर्स रिक्वायर्ड. तर बघा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता हे जे काही कनेक्शन आहे हे तुम्ही ब्रेडबोर्डवर पण परफॉर्म करू शकता, किंवा ट्रेनर किट असतं जसं आपण बाकीच्या थेरमचं बघितलं मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचं, किंवा तुमचा जो काही मेश ॲनालिसिस नोडल ॲनालिसिस त्याचे जे काही किट होते तसंच काय असतं सेम रेसिप्रोसिटी थेरमचं पण काय असतं तुमचं ट्रेनर किट असतं. ठीक आहे, सो आपण त्याच्यावरच परफॉर्म करणार आहोत. त्याच्यानंतर बघा प्रोसिजर. पहिले काय करायचं आहे कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर 1. ठीक आहे, म्हणजे आपण जी काही फिगर बघितली फर्स्ट. ठीक आहे, त्याच्यानुसार काय करायचं तुम्हाला कनेक्शन करायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्विच ऑन दी सप्लाय रीड द करंट ऑफ अन ॲमीटर. म्हणजे तुम्हाला ॲमीटर करंट शो करेल की तुमचं कोणती व्हॅल्यू असणार आहे I1. ठीक आहे, म्हणजे बिफोर इंटरचेंज. त्याच्यानंतर सप्लाय ऑफ करायचा आणि कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर 2. आपण जी फिगर 2 बघितली त्याच्यानुसार कनेक्शन करायचे, सेम प्रोसेस रिपीट करायची. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन. बघा हा काय तुमचा ऑब्झर्वेशन टेबल. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं फर्स्ट सप्लाय व्होल्टेज मेजर करायचं आहे. ठीक
ठीक आहे. तर आपण सप्लाय व्होल्टेज किती देणार आहोत 10 व्होल्ट. ठीक आहे. मग आपण इथे सप्लाय व्होल्टेज काय राईट डाऊन करू 10 व्होल्ट. त्याच्यानंतर आय करंट मेजर करायचं इन ॲम्पियर. फिगर फर्स्ट म्हणजे तुमचं बिफोर इंटरचेंजच्या कंडिशनला तुम्हाला करंट मेजर करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेकंड डायग्रामनुसार आपण जेव्हा कनेक्शन करणार आहोत ठीक आहे तेव्हा आफ्टर इंटरचेंज त्या कंडिशनला तुम्हाला काय करायचं आहे करंट मेजर करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन. तर बघा हे काय तुमचा थिअरॉटिकल पार्ट आहे. ठीक आहे. बघा आता आपण प्रॅक्टिकली बघू. स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. बघा दिस इज टी टाईप नेटवर्क. बघा तुम्हाला टी टाईप ऑफ नेटवर्क दिसतंय. त्याच्यामध्ये बघा रेजिस्टन्सेस R1, R2 आणि R3 3 रेजिस्टन्सेस आपण कनेक्ट केलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला करंट मेजर करायचं आहे. मग आपण काय केलं बघा करंट मीटर I1, I2 आणि I3 असे 3 ॲमीटर कनेक्ट केलेले आहे फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग करंट. ओके. त्याच्यानंतर आपण बघा व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे V1 आणि V2. ओके. 2 व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेले आहे. तर हा काय तुमचा एक्सपेरिमेंटल सेटअप. दोन्ही सर्किट डायग्रामचे कनेक्शन आपण काय करू शकतो ह्या एकाच किटवर परफॉर्म करू शकतो. ओके. सो ॲज पर फर्स्ट सर्किट डायग्राम. ठीक आहे. पहिल्या सर्किट डायग्राममध्ये काय होतं तुम्ही काय केलेलं होतं फर्स्ट सर्किट डायग्राममध्ये तुम्ही काय केलेलं होतं व्होल्टेज सोर्स पहिल्या लूपमध्ये कनेक्ट केलं होतं फर्स्ट लूपमध्ये आणि करंट म्हणजे करंट मीटर जे काय आहे ते सेकंड लूपमध्ये कनेक्ट केलं होतं कारण की त्या कंडिशनला आपल्याला सेकंड लूपमधून जो काही फ्लो होणारा करंट आहे तो मेजर करायचा आहे. ठीक आहे. तर मग आपण काय करणार आहोत त्याच्यानुसार कनेक्शन करणार आहोत. एकच व्होल्टेज सोर्स आपण यूज करणार आहोत आणि बाकीचा जो काही सेकंड व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे V2 तर तो आपण काही यूज करणार नाही. त्याच्यामुळे त्याला तो व्होल्टेज सोर्स आपण काय करू शॉर्ट करू. त्याच्यानंतर करंट. तर करंट मीटर आपण कुठं कनेक्ट केलेला आहे सेकंड लूपमध्ये. ठीक आहे. म्हणजे काय जो काही तुमचा R3 मधून फ्लो होणारा करंट आहे तो कोणतं करंट मीटर मेजर करेल तर I3. सो आपल्याला काय करायचं आहे I2 आणि I1 हे करंट मीटर आपल्याला नाही लागणार. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत ते दोन्ही करंट मीटर शॉर्ट करणार आहोत. तर बघा आपण काय केलेलं आहे दोन्ही करंट मीटर बघा काय केलेलं आहे शॉर्ट केलेलं आहे. दिसतंय का? दिसतंय का स्टुडंट्स? येस. ओके. त्याच्यानंतर बघा आता करंट मीटर शॉर्ट केले. त्याच्यानंतर बघा आता काय करणार आहे आपण फर्स्ट लूपमध्ये व्होल्टेज अप्लाय करणार आहे. बघा तुम्हाला इथे काय दिसतंय DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. ठीक आहे. तो कितीचा असतो बघा तुमचा 12 व्होल्टचा असतो. ठीक आहे. तर बघा मग आता आपण काय केलेलं आहे DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय कशाला कनेक्ट केलेला आहे या गेटला. ठीक आहे. म्हणजे आपण इथे काय करणार आहोत 10 व्होल्ट प्रोव्हाइड करणार आहोत. बघा मग फर्स्ट व्होल्टेज सोर्स काय केलं आहे आपण कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला करंट मेजर करायचं आहे. ठीक आहे. बरं करंट मेजर करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल R3 मधून फ्लो होणारा करंट हे ॲमीटर मेजर करायचं. त्याच्यामुळे आपल्याला हे करंट मीटर काय करावं लागेल कनेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर V2 व्होल्टेज सोर्स. ठीक आहे. मग आता बघ आपण काय करतोय फर्स्ट व्होल्टेज सोर्स यूज करणार आहे आणि म्हणून काय केलं आपण सेकंड व्होल्टेज सोर्स काय केला शॉर्ट केला. बरं त्याच्यानंतर करंट मीटर आपण काय करतो विथ दी हेल्प ऑफ मल्टीमीटर
करंट मेजर करू शकतो. बघा आपण काय केलेलं आहे इथे मल्टीमीटर कनेक्ट केलेलं आहे करंट मेजर करण्यासाठी. तर बघा तुमचं सर्किट डायग्राम नुसार आपण हे काय केलेले कनेक्शन केलेले आहे. बघा पहिले काय तुमचा फर्स्ट लूपमध्ये व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. फर्स्ट लूपमध्ये तुमचा व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर रेजिस्टन्स R1, R2 आणि R3 कनेक्ट केलेला आहे आणि सेकंड लूपमध्ये करंट मीटर आहे. तर बघा तुमच्या इथे दिसतंय का? ओके तर बघा फर्स्ट लूपमध्ये व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे आणि सेकंड लूपमध्ये करंट मीटर कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर रेजिस्टन्स R1, R2 आणि R3 कनेक्ट केलेले आहे. तर बघा आपल्याला फर्स्ट करंट मीटरने लागणार आहे, त्याच्यानंतर सेकंड करंट मीटरने लागणार आहे आणि सेकंड व्होल्टेज सोर्स पण नाही लागणार. म्हणून आपण ते तिघही पण काय केले बघा शॉर्ट केलेले आहे. कनेक्शन समजले? समजले का कनेक्शन? परत एकदा सांगता का मॅम? ओके बरं तुमची सर्किट डायग्राम बघा पहिले. आपल्याला दोन सर्किट डायग्राम दिलेले आहेत. हे काय बिफोर इंटरचेंज आणि आफ्टर इंटरचेंज म्हणजे तुमचं हे इनिशियल स्टेजचं सर्किट असणार आहे. त्याच्यानंतर आपण चेंज करणार आहोत. तर काय चेंज करणार आहोत आपण? व्होल्टेज आणि करंट हे दोघं सोर्स चेंज करणार आहोत. तर बघा आपण फर्स्ट सर्किट डायग्रामनुसार कनेक्शन करणार आहोत. तर बघा इथे काय पहिले व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे आपण आपल्या सेटअपमध्ये बघा काय करतोय व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे बघा DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय फर्स्ट व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे त्याच्यानंतर बघा रेजिस्टन्स R1, R2 आणि R हे कनेक्ट केलेले आणि करंट मीटर कनेक्ट केलेलं आहे. फक्त काय एवढंच लक्षात ठेवायचं की फर्स्ट लूपमध्ये व्होल्टेज सोर्स आणि सेकंड लूपमध्ये करंट. बघा ते तसं कनेक्ट केलेलं आहे का आपण? फर्स्ट लूपमध्ये व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे आणि सेकंड लूपमध्ये बघा हे मल्टीमीटर कनेक्ट केलेलं आहे कुठं करंट मीटरला. मल्टीमीटर काय मेजर करेल तुमचं करंट. ठीक आहे आणि रेजिस्टन्स R1, R2 आणि R3 ऑलरेडी काय इंटरनली कनेक्टेड आहे. ठीक आहे आता बघा हे जे काही किट डिझाईन केलेलं आहे हे काय दोन्ही सर्किट डायग्रामसाठी. ठीक आहे आपण आता पहिले काय करतोय फर्स्ट सर्किट डायग्रामचे कनेक्शन करतोय. तर त्याच्यामुळे आपल्याला जे जे कॉम्पोनंट किंवा जे जे करंट मीटर किंवा व्होल्टेज सोर्स रिक्वायर्ड नाही ते आपण काय करतो शॉर्ट करतो. तर बघा म्हणून काय केलं आहे फर्स्ट करंट मीटर शॉर्ट केला, सेकंड करंट मीटर शॉर्ट केला आणि सेकंड व्होल्टेज सोर्स शॉर्ट केला. समजलं का? येस मॅम. ओके तर बघा हे झाले तुमचे फर्स्ट सर्किट डायग्रामनुसार कनेक्शन. तर बघा जेव्हा तुम्ही करंट मेजर करताय मग काय करायचं बघा सप्लाय ऑन करायचा. बघा इथे तुम्हाला स्विच असतो त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता सप्लाय ऑन करू शकता. तिथे मला आपण सप्लाय ऑन केला आणि किती व्होल्टेज दिला आहे हे बघा हे तुम्हाला इथे शो होते. तिथे किती व्होल्ट दिलं 10 व्होल्ट दिलं. जेव्हा तुम्ही 10 व्होल्ट सप्लाय देता तेव्हा बघा तुमचा करंट जो आहे तो मल्टीमीटरवर शो होतोय. तर बघा तो किती दिसतोय तुम्हाला किती दिसतोय 2.60. 2.60. ओके
सो बघा, जेव्हा तुम्ही व्होल्टेज सोर्स फर्स्ट लूपमध्ये कनेक्ट केला आहे आणि करंट सेकंड लूपमध्ये कनेक्ट केला आहे, ठीक आहे, तर तेव्हा तुमचा जो काही करंट आहे तो किती ते 2.60. तर हे काय झालं बघा, फर्स्ट सर्किट डायग्रामनुसार म्हणजे बिफोर इंटरचेंज तुमची करंटची व्हॅल्यू किती ते 2.60. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड डायग्राम. सेकंड डायग्राममध्ये बघा, सेकंड डायग्राममध्ये बघा तुम्ही काय केलेलं आहे, जसं तुम्ही इथे फर्स्ट व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला होता फर्स्ट लूपमध्ये, तसं सेकंड डायग्राममध्ये तुम्ही काय केलेलं आहे, करंट मीटर कनेक्ट केलेलं आहे फर्स्ट लूपमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट डायग्राममध्ये सेकंड लूपमध्ये करंट मीटर कनेक्ट केलेलं होतं आणि या डायग्राममध्ये तुम्ही काय केलेलं आहे, व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, फक्त व्होल्टेज सोर्स आणि जो काही तुमचा करंट मीटर आहे त्याचं जे काही पोझिशन आहे ते इंटरचेंज केलं सेकंड डायग्राममध्ये. दिसतंय का? दिसतंय का? येस मॅम. आवाज थोडा. येस मॅम. ओके, समजलं का मग काय चेंजेस केले आपण ते? येस मॅम. ओके, बघा आता तुम्हाला कनेक्शन कसे करायचे, फर्स्ट लूपमध्ये ॲमीटर कनेक्ट करायचं आहे आणि सेकंड लूपमध्ये व्होल्टेज सोर्स कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे. सो बघा आता काय केलं आहे, हा व्होल्टेज सोर्स आहे, ठीक आहे, आपल्याला रिक्वायर्ड नाही. म्हणजे आपण काय केलेलं आहे, फर्स्ट लूपमध्ये आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, करंट मीटर, ठीक आहे, ॲज पर सर्किट डायग्राम. बघा फर्स्ट लूपमध्ये आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, करंट मीटर, ठीक आहे. आपण काय करणार आहोत, फर्स्ट लूपमध्ये करंट मीटर कनेक्ट करणार आहोत. तर बघा फर्स्ट लूपमध्ये आपण काय केलं आहे, करंट मीटर कनेक्ट केलेले आहे, म्हणजे जे काही मल्टीमीटर आहे ते या दोन टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड लूपमध्ये आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, व्होल्टेज सोर्स. बघा हा जो काही व्होल्टेज सोर्स आहे हा कुठं कनेक्ट केलेला आहे बघा, DC रेग्युलेटेड पॉवर सप्लायला, ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय, सेकंड लूपला व्होल्टेज सोर्स प्रोव्हाइड करतोय, त्या कंडिशनला आपण फर्स्ट लूपमधला काय करतोय, करंट मेजर करतोय, ठीक आहे. सो बघा आता तुम्हाला व्होल्टेज सोर्स V1, त्याच्यानंतर करंट मीटर I2 आणि करंट मीटर IC हे रिक्वायर्ड नाही आहे, त्याच्यामुळे आपण बघा ते काय केलेलं आहे, शॉर्ट केलेले आहे. समजले का कनेक्शन? येस मॅम. ओके. सो बघा आता सेम प्रोसिजर परत काय करायचं आहे, सप्लाय ऑन करायचं आहे आणि मल्टीमीटर थ्रू करंटची व्हॅल्यू चेक करायची. सप्लाय ऑन केला, 10 व्होल्ट दिला, व्होल्टेज सोर्स 10 व्होल्टपर्यंत व्हॅरी केला, तेव्हा बघा तुमचं करंट मीटर किती शो करत आहे, 2.60. दिसत आहे का? दिसतंय का? येस मॅम. ओके. सो बघा तुम्हाला काय ऑब्झर्व होत आहे की जेव्हा तुम्ही करंटची व्हॅल्यू मेजर केली बिफोर इंटरचेंज, ठीक आहे, बिफोर इंटरचेंज म्हणजे ॲज पर सर्किट डायग्राम 1 जेव्हा तुम्ही करंटची व्हॅल्यू मेजर केली ती किती आली, 2.60. त्याच्यानंतर ॲज पर सर्किट डायग्राम सेकंड आफ्टर इंटरचेंज जेव्हा तुम्ही करंटची व्हॅल्यू केली फ्लोईंग थ्रू रेजिस्टन्स R1 किंवा फर्स्ट लूप, तेव्हा पण तुमची करंटची व्हॅल्यू किती आली, 2.60. म्हणजे तुमच्या काय बिफोर इंटरचेंज आणि आफ्टर इंटरचेंज दोन्ही व्हॅल्यू काय येत आहे, तुमच्या सेम येत आहे, ठीक आहे. म्हणजेच तुमचा काय होतं आहे, जो काही रेसिप्रोसिटी थेरम आहे तो काय होत आहे, प्रूव्ह होत आहे, ठीक आहे. रेसिप्रोसिटी थेरम हाच असतो तुमचा की जेव्हा तुमच्या ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम येतात, ठीक आहे, तर तेव्हा तुमचा रेसिप्रोसिटी जो काही थेरम आहे तो प्रूव्ह होतो. समजलं का? येस मॅम. ओके.
सो बघा आता आपण प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन बघितलंय आणि प्रूव्ह केलंय की आपल्या रेसिप्रोसिटी थेरम हा प्रूव्ह होतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे कॅल्क्युलेशन. तर बघा कॅल्क्युलेशनचा पार्ट कसा असतो तुम्हाला काय करायचं आहे रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या ठीक आहे. सो फर्स्ट बघा आपण रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यूज बघू. रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यूज R1 किती तुमचं R1ची व्हॅल्यू किती आहे सांगा R1ची व्हॅल्यू किती आहे 973. हां करेक्ट 973 ओहम. देन R2ची किती आहे 2171. ओके 2171 ओहम. अँड देन R3ची किती आहे 1982. ठीक आहे बघा आता तुम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेशन करून रेसिप्रोसिटी थेरम प्रूव्ह करणार आहे तेव्हा तुम्हाला कशाची व्हॅल्यू लागत आहे R1 R2 आणि R3 आणि त्याच्यानंतर व्होल्टेज सोर्स. ठीक आहे तर बघा तुमचं व्होल्टेज सोर्स किती आहे आपण किती अप्लाय केलेलं आहे 10 व्होल्ट. ठीक आहे म्हणजे काय असणार आहे तुमचं टोटल व्होल्टेज आणि त्याच्यावरून तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचं आहे I1 आणि I2च्या व्हॅल्यू किंवा तुमचा करंट फ्लोविंग थ्रू R1 रेजिस्टन्स आणि करंट फ्लोविंग थ्रू R3 रेजिस्टन्स. ठीक आहे बघा आता आपण कॅल्क्युलेशनचा पार्ट बघू. ओके स्क्रीन दिसते सर्वांना स्क्रीन दिसते स्टुडंट स्क्रीन दिसते का रिप्लाय द्या. नोटबुक दिसते का आवाज येतोय अक्षदा आवाज येतोय का येतोय मॅम. ओके स्क्रीन दिसते का हो ओके बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट शो करते. ठीक आहे तर आपण तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट दिलेला आहे. तर बघा फर्स्ट आपण काय केलं होतं R1 रेजिस्टन्सची व्हॅल्यू राईट डाऊन केली होती 973 ओहम. देन R2 किती बघा 2171 ओहम अँड देन R3 किती 1982 ओहम. ठीक आहे या रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यूज आहेत. त्याच्यानंतर टोटल व्होल्टेज म्हणजे VT ते किती होतं 10 व्होल्ट.
तर ह्या व्हॅल्यूजवरून आपल्याला काय करायचं आहे की रेसिप्रोसिटी जो काही थेरम आहे तो प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. तर तो प्रूव्ह कधी होतो की जेव्हा तुमचं बिफोर इंटरचेंज ओके आणि आफ्टर इंटरचेंज जी काय करंटची व्हॅल्यू असते ती जर इक्वल असेल ठीक आहे तर तुमचा रेसिप्रोसिटी जो काही थेरम असतो तो प्रूव्ह होतो. तो फर्स्ट डायग्राम बघू आपण बिफोर इंटरचेंज. ठीक आहे. तर बघा तुमची फर्स्ट डायग्राम कशी होती व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला होता त्याच्यानंतर रेजिस्टन्स R1 रेजिस्टन्स R2 आणि रेजिस्टन्स R3 ठीक आहे आणि करंट मीटर. बघा फर्स्ट लूपमध्ये तुम्ही काय केलं होतं व्होल्टेज सोर्स अप्लाइड केला होता 10 व्होल्ट. दिस इज रेजिस्टन्स R1 दिस इज R2 and दिस इज R3 ओके. आणि हे काय करंट मीटर. सो बघा तुम्हाला काय करायचं आहे बिफोर इंटरचेंजमध्ये we apply voltage source in first loop and measure the current in second loop. ओके. सो बघा तुम्हाला आता इथे काय करायचं आहे करंट डिवायडर रूल यूज करायचा आहे. ओके. सो बघा जेव्हा तुम्ही काय करतात व्होल्टेज सोर्स अप्लाइड करतात ठीक आहे किंवा व्होल्टेज सोर्स अप्लाइड करताल तर तेव्हा बघा तुमचा जो काही करंट आहे तो रेजिस्टन्स R1 मधून फ्लो होतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं इथे तो डिवाइड होतो कशामध्ये R2 आणि R3 या दोन रेजिस्टन्स मध्ये. ठीक आहे. सो करंट डिवायडर रूल काय असतो बघा तुमचा जो काही टोटल करंट आहे I इज इक्वल टू बघा तो कुठून फ्लो होतोय R1 मधून आणि तो डिवाइड कशात होतोय R2 आणि R3 रेजिस्टन्समध्ये. मग I इज इक्वल टू R2 अपॉन R2 प्लस R3. ठीक आहे. हा काय असतो तुमचा करंट डिवायडर रूल इंटू ठीक आहे इंटू काय असतो तुमचा टोटल करंट दॅट इज IT. ठीक आहे. सो हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. समजलं का. समजलं का हे इक्वेशन. मॅम एकदा सांगा ना परत. ओके. बघा आपल्याला काय करायचं आहे आपण काय करतोय बघा व्होल्टेज सोर्स जो काही आहे तो फर्स्ट लूपला प्रोव्हाइड करतोय आणि करंट काय करतोय सेकंड लूपमधून होणारा करंट कॅल्क्युलेट करणार आहे. ओके. सो आपल्याला पहिले काय करायचं आहे टोटल करंट फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो तो जो काही करंट आहे बघा पहिले कोणत्या पॉईंटपर्यंत येतो R1 मधून फ्लो होतो आणि तो इथे येतो त्याच्यानंतर ह्या पॉईंटला काय होतो तो करंट डिवाइड होतो कशामध्ये R2 आणि R3 रेजिस्टन्समध्ये. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आहे की हा जो काही R3 रेजिस्टन्स आहे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट मेजर करायचा आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो करंट डिवायडेड रूल अप्लाय करतो. ओके. सो करंट डिवायडर रूल काय असतो बघा I आहे तर तो बघा कुठून फ्लो होतोय रेजिस्टन्स R3 मधून. ठीक आहे. सो व्हॉट इज अनदर रेजिस्टन्स मग तुमचा R3 मधून तो करंट फ्लो होतोय मग तुमचे अनदर रेजिस्टन्स कोणते R2. ठीक आहे. R3 मधून फ्लो होतोय मग तुमचा अनदर रेजिस्टन्स आहे R2. सो वी हॅव टू टेक अपोजिट रेजिस्टन्स. ओके. बघा करंट डिवायडर रूल काय असतो R2. ठीक आहे. म्हणजे अपोजिट रेजिस्टन्स जो असतो तो डिवाइड बाय अपोजिट रेजिस्टन्स प्लस ज्या रेजिस्टन्समधून करंट फ्लो होतोय तो असतो आणि इंटू तुमचा जो काय असतो तो टोटल करंट. समजलं का. येस मॅम. ओके. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज टोटल करंट सो IT इज इक्वल टू टोटल करंट काय असतं बघा त्याचं इक्वेशन
VT अपॉन RT. सो VT अपॉन RT, VT म्हणजे काय असतो तुमचा टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. ओके, सो मग आता आपण IT फाइंड आउट करू. IT इज इक्वल टू तुमचं VT म्हणजे टोटल व्होल्टेज किती आहे तुमचं 10 व्होल्ट. सो आपण इथे राईट डाऊन करू 10 डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे, मग आता आपण RT कसा फाइंड आउट करतो बरं, याच्यामध्ये काय आहे व्होल्टेज सोर्स फर्स्ट लूपला अप्लाय केले. आता आपल्याला RT फाइंड आउट करायचं आहे. सो बघा तुमचा हा जो काही R1 रेजिस्टन्स आहे तो कोणाच्या सिरीजमध्ये आहे, हे जे काही तुमचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे त्याचा तो काय सिरीजमध्ये आहे. मग आपण काय करतो टोटल रेजिस्टन्स RT म्हणजे काय R1. ठीक आहे, हा सिरीजमध्ये आहे कोणाच्या कॉम्बिनेशनमध्ये. तुम्ही काय कराल R1 प्लस R2 पॅरलल RC. समजलं का RT? समजलं का RT? येस मॅम. ओके. ओके, सो बघा आपण काय केलं तुमचं RTचं इक्वेशन फाइंड आउट केलं. ओके, सो आता आपण काय करणार आहोत तुमच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या पुट अप करणार आहोत. सो बघा व्होल्टेज सोर्स टोटल व्होल्टेज 10, त्याच्यानंतर रेजिस्टन्स R1. सो R1 ची व्हॅल्यू बघा तुमची किती आहे 970 ओहम. सो 970 प्लस इथे काय R2 पॅरलल RC. सो R2 ची व्हॅल्यू काय आहे 2171 पॅरलल RC. RC ची काय 1982. बघा आपण हे इथे राईट डाऊन केले. त्याच्यानंतर 10 डिवाइड बाय 970 प्लस, तर बघा हे पॅरलल कॉम्बिनेशन कसं सॉल्व करतात 2171 इंटू 1982. ओके, डिवाइड बाय 2171 प्लस 1982. ठीक आहे, तर हे पॅरलल कॉम्बिनेशन आपण काय करतो या मेथडने सॉल्व करतो. ठीक आहे, सो बघा आता आपण कॅल्क्युलेटर वरती काय करू फाइंड आउट करू पॅरलल कॉम्बिनेशन. बघा काय पहिले इन ब्रॅकेट 2171 इंटू 1982 डिवाइड बाय 2171 प्लस 1982. ओके, इज इक्वल टू किती येते बघा 10,1036.09. ओके, सो हे कशाचा आन्सर आला या पॅरलल कॉम्बिनेशनचं. सो प्लस काय करायचं आपल्याला 973. सो आपण काय करू प्लस 973. सो आपला आन्सर बघा किती येतंय 2009. सो 10 डिवायडेड बाय 2009.09. ओके, सो आपला टोटल करंट किती येईल बघा 10 डिवाइड बाय आन्सर म्हणजे काय तुमचं 2009.09. सो बघा किती येत आहे सॉरी 10 डिवायडेड बाय 2009.09. सो तुमचा आन्सर बघा किती येत आहे 4.97. हा तुमचा काय आला टोटल करंट. समजलं का टोटल करंट कसा फाइंड आउट केला ते. समजलं का येस मॅम. ओके, त्याच्यानंतर बघा आता हे जे काही तुमची IT ची व्हॅल्यू आली टोटल करंट, तर ही व्हॅल्यू तुम्हाला कशामध्ये पुटअप करायची इक्वेशन फर्स्ट मध्ये. ओके, तर इक्वेशन फर्स्ट बघा काय तुमचं I इज इक्वल टू R2 अपॉन R2 प्लस RC इंटू टोटल करंट I. ठीक आहे, तर बघा ह्या इक्वेशन वरून मग तुम्ही काय करू शकता
करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो आय इज इक्वल टू रेजिस्टन्स R2 ची व्हॅल्यू किती आहे 2171 डिवाइड बाय R2 ची व्हॅल्यू किती आहे R2 ची व्हॅल्यू किती आहे 2171 प्लस R3 ची किती आहे 1982 ओके इंटू आय ची व्हॅल्यू किती आली आहे आय टी काय तुमचा टोटल करंट त्याची व्हॅल्यू किती आली आहे 4.97 सो इंटू काय करा तुम्ही 4.97 ओके सो ही कॉम्बिनेशन सॉल्व करू आता आपण 2171 divide by 2171 plus 1982 is equal to and into 4.97 सो बघा तुमचा करंट किती येतोय 2.5980 ओके सो बघा तुमचा करंट किती आला 2.5980 मिली एम्पियर समजलं का येस मॅम. ओके सो बघा हा करंट कशामधला झाला बिफोर इंटरचेंज म्हणजे जेव्हा तुम्ही व्होल्टेज सोर्स फर्स्ट लूपला अप्लाय करताय आणि सेकंड लूप मधला करंट मेजर करतात ठीक आहे तुमचा फिगर 1 मधला हा काय झाला करंट झाला ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे फिगर 2 सो बघा तुमची फिगर 2 कशी असेल रेजिस्टन्स R1 रेजिस्टन्स R2 रेजिस्टन्स R3 ठीक आहे हे काय असणार आहे तुमचं कॉमन असणार आहे त्याच्यानंतर बघा फर्स्ट फिगर मध्ये इथे काय केलं आपण व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला होता सो आपण इंटरचेंज करतो म्हणजे इथे आपण काय करणार आहे करंट मीटर कनेक्ट करणार ठीक आहे त्याच्यानंतर बघा सेकंड लूप मध्ये आपण इथे काय केलं होतं करंट मीटर कनेक्ट केलं होतं सो आपण इथे व्होल्टेज सोर्स कनेक्ट करू ठीक आहे तर तुम्ही या सिम्बॉलने मेन्शन करू शकता सो प्लस मायनस VS ठीक आहे R1 R2 R3 ओके आणि व्होल्टेज सोर्स किती तुमचं 10 व्होल्ट ठीक आहे सो बघा आता काय होईल जेव्हा आपण या सर्किटला व्होल्टेज प्रोव्हाइड करू तेव्हा तुम्हाला बघा करंट कशातला मेजर करायचा आहे फ्लोइंग थ्रू रेजिस्टन्स R1 ओके समजलं का येस मॅम. ओके सो बघा आपण काय करतोय सेकंड लूपला व्होल्टेज सोर्स अप्लाइड करतोय सो बघा आपला जो काही टोटल करंट आहे तो काय होईल या पॉइंटला म्हणजे तुमचा जो काही करंट आहे तो रेजिस्टन्स R1 मधून फ्लो होईल आणि या पॉइंटला तो अगेन काय होईल डी होईल म्हणजे काय होईल तो तुमचा R2 आणि R3 मध्ये काय होईल डिवाइड होईल ते तुमचं इक्वेशन बघा करंट डिवायडर रूलचं इक्वेशन काय येईल I इज इक्वल टू कुठे डिवाइड होतोय या दोघांमध्ये म्हणजे काय राहील R2 अपॉन बघा तुम्ही या साईडने व्होल्टेज सोर्स अप्लाय करताय म्हणजे तुमचं काय जे काही आहे ते कुठून डिवाइड होईल इकडनं ठीक आहे म्हणजे तुमचं काही R2 अपॉन अपोजिट रेजिस्टन्स कोणता आहे R1 प्लस R2 ठीक आहे इंटू IT म्हणजे तुमचा टोटल करंट समजलं का येस मॅम. करंट कुठून फ्लो होतोय बघा रेजिस्टन्स R1 मधून सो तुमचा अनादर रेजिस्टन्स कोणता आहे रेजिस्टन्स R2 बघा तुम्ही काय करताय ह्या लूपसाठी काय करतोय करंट डिवायडर रूल यूज करतोय ठीक आहे मग बघा या सर्किटमध्ये आपण काय केलं होतं सेकंड लूपसाठी तेव्हा बघा त्या कंडिशनला काय तुमचा करंट R3 मधून फ्लो होत होता म्हणून आपण काय केलं की तुमचा अनादर रेजिस्टन्स कोणता आहे R2 सो R2 अपॉन R2 प्लस R3 सो सेम इथे केलेलं आहे तुमचा जो काही करंट आहे तो R1 मधून फ्लो होतोय बट अनादर रेजिस्टन्स कोणता आहे R2 सो R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू तुमचा टोटल करंट I समजलं का करंट डिवायडर रूल
Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर बघा तुमचा टोटल करंट फाइंड आउट करतो आता आपण. सो आपण ऑलरेडी बघितलंय टोटल करंट काय असतो IT अपॉन VT. IT इज इक्वल टू VT अपॉन RT. म्हणजे तुमचं टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. सो तुमचं टोटल व्होल्टेज काय आहे 10 व्होल्ट डिवाइड बाय RT. टोटल रेजिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करतो आपण बघा कसा कॅल्क्युलेट करतो. R3 काय इज इन सिरीज विथ दिस टू रेजिस्टन्सेस ओके किंवा हे जे काही पॅरलल कॉम्बिनेशन आहे त्याच्या सिरीजमध्ये आहे R3. ओके मग काय राहील R3 प्लस R1 पॅरलल टू R2. ओके बघा टोटल रेजिस्टन्स RT कसा फाइंड आउट केला R3 बघा आपण काय केलेलं आहे या साईडने व्होल्टेज सोर्स अप्लाइड केलेला आहे म्हणजे सेकंड लूपला. मग R3 कशाच्या सिरीजमध्ये R1 आणि R2 च्या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. मग R3 प्लस R1 पॅरलल R2. समजलं का? Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहे. मग 10 डिवायडेड बाय रेजिस्टन्स R3 ची व्हॅल्यू किती आहे 1982 प्लस R1 ची व्हॅल्यू किती आहे 973 पॅरलल R2 ची किती आहे 2171. ओके सो बघा 10 डिवायडेड बाय 1982 प्लस आता ही पॅरलल कॉम्बिनेशन कसं सॉल्व केलं तर आपण 973 इंटू 2171 डिवाइड बाय 973 प्लस 217. ओके सो बघा काय येईल तुमचं आन्सर 973 in bracket 973 into 2171 divide by 973 plus 2171. ओके सो बघा तुमचा आन्सर किती येते 671.87. ओके प्लस काय करा तुम्ही 1982 सो इज इक्वल टू बघा किती येते 2.65. ओके सो 10 डिवायडेड बाय आन्सर 10 डिवाइड बाय आन्सर. सो बघा तुमचा जो काही IT येतोय मग IT ची व्हॅल्यू बघा किती येते 3.76. समजलं का? Yes, ma'am. ओके सो बघा आता IT ची जी काय व्हॅल्यू आली आहे सेम कोणत्या इक्वेशन मध्ये पुटअप करायची तुम्हाला या इक्वेशन मध्ये. ओके सो आता बघा आपण या इक्वेशन मध्ये पुट करू. सो I इज इक्वल टू रेजिस्टन्स R2 ची व्हॅल्यू किती तुमची 2171 डिवाइड बाय R1 किती आहे 973 प्लस R2 किती आहे 2171 इंटू म्हणजे टोटल करंटची व्हॅल्यू किती आलेली आहे 3.76. सो 3.76. सो सॉल्व करू आपण हे इक्वेशन 2171 डिवाइड बाय 973 प्लस 2171 इज इक्वल टू इंटू 3.76. ओके सो बघा तुमचा जो काही करंट आहे तो किती आहे 2.5963. ओके मग हा कशाचा करंट झाला फिगर 2 म्हणजे आफ्टर इंटरचेंज. समजलं का? समजलं का? मॅम परत सांगा ना एकदा. ओके बघा आपण काय केलं हा करंट फाइंड आउट केला. ही जी काही तुमची व्हॅल्यू होती टोटल करंट IT ठीक आहे ही कशामध्ये पुटअप केली तुमचं जे काही करंट डिवायडर रूलचं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये पुटअप केली. बिकॉज आपल्याला काय करायचं होतं की करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे तुमचा जो काही फर्स्ट लूप आहे त्याच्यामधून फ्लो होणारा जो काही करंट आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती.
सो बघा आय फाइंड आउट करायचं आपल्याला. मग आपण काय केलं, R1 ची व्हॅल्यू पुटअप केली, त्याच्यानंतर सॉरी R2 ची, देन R1 ची व्हॅल्यू पुटअप केली प्लस R2 ची व्हॅल्यू पुटअप केली इंटू टोटल करंट IT. सो टोटल करंट IT किती आलाय 3.76. सो मी काय केलं इंटू 3.76 आणि ह्या इक्वेशन वरून मग किती व्हॅल्यू आली तुमची 2.5963. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आली आय. समजलं का? Yes, ma'am. ओके. मग बघा ही कशाची आली, फिगर 2 ची व्हॅल्यू आली. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा करंट जेव्हा फर्स्ट लूप मधून फ्लो होतोय त्या करंटची ही व्हॅल्यू आलेली आहे, म्हणजे आफ्टर इंटरचेंज. सो बघा आपण तर ती काय आहे तुमची बिफोर इंटरचेंज. तुम्ही जेव्हा सर्किट आहे ते तुमचं जेव्हा ह्या पोझिशनला होतं, म्हणजे व्होल्टेज सोर्स तुम्ही फर्स्ट लूपला अप्लाय केला होता आणि करंट तुम्ही जेव्हा सेकंड लूपमधून मेजर करणार होते तेव्हा तुमची करंटची व्हॅल्यू किती आली ती 2.59. आणि जेव्हा तुम्ही करंट फर्स्ट लूपमधला मेजर करताय आणि व्होल्टेज सेकंड लूपला अप्लाय करताय तेव्हा तुमची करंटची व्हॅल्यू किती आली 2.59. सो बघा बिफोर इंटरचेंज अँड आफ्टर इंटरचेंज तुमचे करंटची जी काय व्हॅल्यू आहे बघा ती काय ते सेम येते. दिसतंय का? Yes, ma'am. ओके. सो बघा तुमचा रेसिप्रोसिटी थेरम काय आहे, तोच आहे की जेव्हा बिफोर इंटरचेंज तुमची जी काय करंटची व्हॅल्यू येते, सो बघा ती पहिली किती आली 2.59 मिली अँपियर. ठीक आहे. ती जर इज इक्वल टू असेल आफ्टर इंटरचेंज ती पण किती आहे 2.59 मिली अँपियर. तर तेव्हा तुमचा रेसिप्रोसिटी थेरम जो काही आहे तो प्रूव्ह होतोय. सो बघा आपण काय केलं, हे थिअरॉटिकली कॅल्क्युलेट केलं रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यूजवरून आणि व्होल्टेज सोर्सच्या व्हॅल्यूजवरून. तर बघा ते किती येते 2.59 आणि आपण जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन बघितलं तर ते किती होतं 2.60 मिली अँपियर. सो बघा ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या काय नियर अबाउट सेम आहे किंवा सेमच आहे. सो बघा तुमच्या ह्या ज्या काही व्हॅल्यू आहे त्या इक्वल आहे, म्हणजेच काय आहे की तुमचा रेसिप्रोसिटी जो काही थेरम आहे तो प्रूव्ह होतोय. समजलं का? Yes, ma'am. ओके. समजलंय रेसिप्रोसिटी थेरम काय असतो ते? समजलंय का? Yes, ma'am.